आज आपण सिरीज सर्किटची जोडणी करणे आणि त्याचे गुणधर्म पडताळणे हे प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी करणार आहोत। यासाठी आपण प्रथम सिरीज सर्किटचा सर्किट डायग्राम काढून घेतलेला आहे। तसंच जे गुणधर्म पडताळणी करायचे आहेत त्यासाठी रीडिंग टेबल देखील या ठिकाणी तयार केलेला आहे। या सर्किट डायग्राम प्रमाणे आपण बोर्डवर 3 रेजिस्टर या ठिकाणी जोडलेले आहेत। R1, R2 आणि R3 ह्या प्रत्येक रेजिस्टरचे 2 टर्मिनल आपण बनाना सॉकेटशी या ठिकाणी त्यांची जोडणी केलेली आहे। सिरीज सर्किट ज्या सर्किटमधनं करंट वाहण्यासाठी एकच मार्ग असतो अशा सर्किटला आपण सिरीज सर्किट असं म्हणतो। 2 रेजिस्टन्स किंवा 2 पेक्षा अधिक रेजिस्टन्स ची जोडणी आपण सिरीज मध्ये करू शकतो। जोडणी सुरुवातीला आपण पाहू। या ठिकाणी R1 चं पहिलं टोक जे असणार आहे ते आपण सप्लायच्या पॉझिटिव्ह किंवा फेज वायरशी जोडणार। R1 चं दुसरं टोक R2 च्या पहिल्या टोकाला, R2 चं दुसरं टोक R3 च्या पहिल्या टोकाला आणि R3 चं दुसरं टोक सप्लायच्या निगेटिव्हला किंवा न्यूट्रलला याप्रमाणे सिरीज जोडणी आपण करतो। सिरीज सर्किटचे गुणधर्म आता आपण या ठिकाणी पडताळून पाहू। पहिला गुणधर्म व्होल्टेजचा। सिरीज सर्किटमध्ये सर्किटला जे काही आपण एकूण व्होल्टेज देणार आहोत त्या व्होल्टेजची त्या सर्किटमध्ये असलेल्या रेजिस्टन्सच्या किमतीच्या प्रमाणात व्होल्टेजची विभागणी होते। त्यासाठी आपण या सर्किटला आता या सप्लाय देऊ। व्होल्टेज मोजण्यासाठी आपण इथं मल्टीमीटरचा उपयोग करणार आहोत। या ठिकाणी जे आपण मोजतोय ते सर्किटला दिलेलं एकूण व्होल्टेज आहे। एकूण व्होल्टेज 238 व्होल्ट एवढं आपल्याला या ठिकाणी दिसतंय। त्यानंतर R1 च्या भोवती R1 च्या अक्रॉस खर्च होणारे व्होल्टेज आता आपण या ठिकाणी मोजू। .32 व्होल्ट आपल्याला दिसते। R2 च्या अक्रॉसचं व्होल्टेज आता आपण मोजतोय 61.9 व्होल्ट 62 व्होल्ट आपल्याला दिसते। त्यानंतर R3 च्या अक्रॉसचं व्होल्टेज आता आपण या ठिकाणी मोजू। एकशे 63 व्होल्ट आपल्याला दिसते सिरीज सर्किट मध्ये। मग या सर्किटला जे काही आपण एकूण व्होल्टेज दिलेला आहे त्या व्होल्टेजची या 3 रेजिस्टन्स मध्ये विभागणी झालेली दिसते। विभागणी होत असताना ज्या रेजिस्टन्सची किंमत ही जास्त असेल त्याच्या भोवती खर्च होणारं व्होल्टेज देखील या ठिकाणी जास्त असणार आहे। दुसरा गुणधर्म सिरीज सर्किटमध्ये करंट। सिरीज सर्किटचा जो काही एकूण करंट असतो तेवढा करंट प्रत्येक रेजिस्टर मधनं या ठिकाणी वाहतो। यासाठी आपण हे क्लॅम्प ऑन मीटर घेऊ। या ठिकाणी सर्किटला हा एकूण करंट असणार आहे सर्किटचा जो आपल्याला दिसतोय 0.194 एंपियर। हे क्लॅम्प ऑन मीटर आपण
R1च्या सिरीज मध्ये या ठिकाणी लावत आहोत. .2 एंपियर टोटल करंट एकदा परत घेऊ आपण. हे 0.2 एंपियर एवढा एकूण करंट आपल्याला दाखवतंय सर्किटचा. त्यानंतर आपण पुन्हा R1 पाहू. R1 ही आपल्याला या ठिकाणी 0.2 एंपियर दिसतोय. R2 या ठिकाणी पाहू. 0.2 एंपियर आपल्याला या ठिकाणी दिसतोय. आणि R3 0.2 एंपियर आहे. यावरून आपल्याला लक्षात येईल सर्किटचा जो काही एकूण करंट असणार आहे तेवढा करंट प्रत्येक रेजिस्टन्स मधनं वाहतो. कारण यामध्ये करंट वाहण्यासाठी एकच मार्ग आहे. सिरीज सर्किटमध्ये रेजिस्टन्स, सिरीज सर्किटमध्ये जसजसे रेजिस्टन्स आपण जोडत जाऊ तसा एकूण रेजिस्टन्स वाढतो. एकूण रेजिस्टन्स वाढल्यामुळं सर्किटचा एकूण करंट या ठिकाणी कमी होणार आहे. यासाठी हे 3 लॅम्प सर्किटमध्ये असताना एकूण करंटला R1, R2, R3 हे 3 रेजिस्टर असताना सर्किटचा एकूण करंट आपल्याला 0.2 एंपियर या ठिकाणी दिसतोय. या सर्किटमध्ये आता आपण एक चौथा रेजिस्टर या ठिकाणी ऍड करणार आहोत. हा रेजिस्टर सर्किटमध्ये जोडल्यामुळे सर्किटचा एकूण रेजिस्टन्स वाढेल आणि एकूण करंट आपल्याला त्या ठिकाणी कमी झालेला पाहिला या ठिकाणी दिसणार आहे. पहा 3 रेजिस्टर असताना सर्किटचा एकूण करंट 0.2 होता. आता एक चौथा रेजिस्टर आपण सर्किटमध्ये ऍड केलाय तर एकूण करंट आपल्याला त्या ठिकाणी कमी झालेला पाहायला दिसते. अशा पद्धतीनं सिरीज सर्किटची आपण गुणधर्मांची पडताळणी केलेली आहे. या सर्किटचा उपयोग आपल्याला अॅमीटर जोडून करंट मोजणे, कमी व्होल्टेजचे दिवे जास्त व्होल्टेजवर लावण्यासाठी, तसंच फॅन रेग्युलेटर, फ्यूज, MCB यांची जोडणी आपण सिरीज मध्ये करत असतो.